जय महाराष्ट्र मित्र मंडळ शहापूर 2025 वर्ष 32वे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपल्या पुराणामध्ये भक्तीला फार महत्वाचं स्थान दिलेलं आहे. रामायण महाभारतात भक्तीची अनेक उदाहरणं आपण ऐकली आहेत, पाहिली आहेत. पण आज तुम्हाला आम्ही अशाच एका बालकाची, ज्याची परमेश्वरावर असणारी असीम भक्ती व श्रद्धेची कथा दाखवणार आहोत. चला तर मग पाहूया भक्त प्रल्हाद. देवा देवा देवा, या राक्षसांनी आमचं जगणं मुश्किल करून ठेवलंय. जो कोणी देवाचं नाव घेतोय, पूजा करतोय, त्याला जीव मारलं जातोय. हा हिरण्यकश्यप राक्षस स्वतःला देव समजू लागलाय. हे परमेश्वरा, वासुदेवा, रक्षण कर रे देवा, रक्षण कर. कोण आहे रे तिकडे? माझ्या राज्यात देवाचं नाव घ्यायची हिंमत कशी झाली तुमची? मूर्ख माणसांनो, देवाचं नाव घ्याल तर ठार मारलं जाईल. अरे दुष्ट राक्षसा, परमेश्वराला शरण ये, नाहीतर तुझाही नाश होईल, अंत होईल तुझा. पूर्ण त्रैलोक्यात माझ्या इतका बलवान कोणीच नाही. ब्रह्मदेवाचे वरदान प्राप्त आहे मला. कोणत्याही स्त्री अथवा पुरुषाच्या हातून माझा वध होणार नाही. ना घरात होईल ना बाहेर, ना दिवसा ना रात्री, ना या धरतीवर ना आकाशात, ना शस्त्राने ना अस्त्राने, कशानेच माझा वध होणार नाही. तिथे फक्त एकच परमेश्वर आहे आणि तो म्हणजे मी, हिरण्यकश्यप. जाऊ दे, आम्हाला जाऊ दे. आमची वाट सोडा हो, आमची वाट सोडा. नाही, त्या विष्णूने माझ्या भावाचा वध केलाय आणि तुम्ही त्याची भक्ती करता. मी आता कोणाला सोडणार नाही. भक्तांनो, काळजी करू नका. राक्षस कुळात भक्त प्रल्हादाच्या रूपात मी जन्म घेतलाय आणि आता लवकरच त्या हिरण्यकश्यपचा देखील वध होणार. तथास्तु. ओम विष्णु देवाय नमः. ओम विष्णु देवाय नमः. ओम विष्णु देवाय नमः. पुत्र प्रल्हाद, गेले कित्येक दिवस मी पाहतोय तू कोणाशीच बोलत नाहीस. एकटा एकटा तुझ्याच नादात असतो. काही झाले आहे का? पिताश्री, आपण जसं समजत आहात तसं काहीही झालेलं नाही. बरं, मला सांग, तुला काय बरं आवडतं? पिताश्री, मला भगवान विष्णूचं नामस्मरण करायला फार आवडतं. त्यांची भक्ती करणारे भक्त मला अधिक प्रिय आहे. प्रल्हाद! ज्याला आम्ही आमचा शत्रू म्हणतो त्याच तू नाव घेतोस. सर्वांनी फक्त माझीच भक्ती करावी. पण पिताश्री, विष्णूच आपले रक्षण करता आहेत. घेऊन जाईल आमच्या नजरेसमोरून. घेऊन जा. ओम विष्णु देवाय नमः. ओम विष्णु देवाय नमः. ओम विष्णु देवाय नमः.
आपल्या पोटी जन्म घेतलेल्या पुत्राचा विष्णूप्रती प्रेम भक्ती पाहून हिरण्यकश्यप राजा आणखी क्रोधित झाला. प्रल्हाद विष्णूची भक्ती व नामस्मरण सोडण्यास तयार नव्हता. अखेर हिरण्यकश्यप राजाने आपल्या मुलास मृत्यूदंड देण्याचा आदेश दिला. पुत्र प्रल्हाद, आम्ही तुला शेवटचा विचारतोय. संपूर्ण जगात सर्वश्रेष्ठ कोण आहे? पिताश्री, या जगात भगवान श्री विष्णूच सर्वश्रेष्ठ आहेत. मूर्ख मुला, तू आमच्या राजघराण्याला कलंक आहे. विष्णू माझा सर्वात मोठा शत्रू आहे. याची तू स्तुती करतो, याची तुला कठोर शिक्षा मिळणार. घेऊन जा याला आणि त्या मायावी जंगलात सोडून द्या. ओम विष्णू देवाय नमः. ओम विष्णू देवाय नमः. ओम विष्णू देवाय नमः. या जंगलातून आतापर्यंत कोणी जिवंत आलं नाही. आता तुझं काय खरं नाही. ओम विष्णू देवाय नमः. ओम विष्णू देवाय नमः. ओम विष्णू देवाय नमः. महाराज, महाराज, चमत्कार, चमत्कार. त्या जंगलातून तो प्रल्हाद सुखरूप वाचून आलाय. काय? ओम विष्णू देवाय नमः. ओम विष्णू देवाय नमः. जा, याला परत घेऊन जा आणि त्या उंच कड्यावरून ढकलून द्या. जा. चल रे, चल. तुला मी आता त्या उंच कड्यावरून ढकलून देणार आहे. चल. चल, चल. या. देवाय नमः. ओम विष्णू देवाय नमः. ओम विष्णू देवाय उंच कड्यावरून ढकलून देखील हा जिवंत कसा? विष्णू, विष्णू, तुला मी आता सोडणार नाही. जा, माझ्या बहिणीला होलिकेला बोलवा. जा. काय झाले दादा? होलिका आलीस? आपला शत्रू विष्णू याने घात केला आहे. तुला अग्नी वरदान प्राप्त आहे. तू एक काम कर, तू त्या प्रल्हादाला आपल्या सोबत आगीत घेऊन बस आणि त्याचा नाश कर. तच ना त्या बघते हा कसा वाचतो. अरे चल चल बोलले ना. ओम विष्णू देवाय नमः. ओम विष्णू दादा दादा हे काय होतं मला. दादा दादा संजय मी दादा दादा वाचव मला. दादा 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 शक्य दादा जळते मी. वाचव मला. दादा दादा. होलिका. ओम विष्णू देवाय नमः. ओम विष्णू देवाय नमः. पिताश्री, चूप.
तुझा पिता नाही, तो विष्णू असेल. भगवान विष्णू तर संपूर्ण विश्वाचे पिता आहेत आणि ते सर्वत्र आहेत. तुला शांत हो. तुझ्यामुळे माझ्या बहिणीचा जीव गेला, तरी पण तू विष्णू विष्णू करतोस. मग तो मला दिसत का नाही? पिताश्री, माफ करा. ज्यांची विष्णूवरती भक्ती आणि श्रद्धा असते त्यांनाच ते दिसतात. उद्धट अहंकारी लोकांना ते दर्शन देत नाहीत. काय तू मला उद्धट म्हणतोस? कुठे आहे तुझा विष्णू? बोलाव त्याला. पिताश्री, ते माझ्यात, तुमच्यात इतकेच नव्हे तर या खांबात देखील विष्णूच आहेत. असं आता बघतो त्या खांबातल्या विष्णूला. या विष्णू देवा! कोण आहेस तू? विष्णू अवतार नरसिंह. ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वरामुळे महादेव झाला हिरण्यकश्यप. आता तुला साक्षात ब्रह्मदेव देखील वाचवू शकत नाही. बघ माझ्याकडे, मी पूर्ण माणूस आहे ना पूर्ण प्राणी, ना आता दिवस आहे ना आता रात्र, ना तू आकाशात आहेस ना या जमिनीवरती, ना माझ्याकडे कोणतं अस्त्र आहे ना कोणतं शस्त्र. मारण्यासाठी ही माझी ही नक्कीच पुरेशी आहे. या नखांनी मी तुझा वध करणार. हॅलो. हा ना, भक्त असावा तुझ्यासारखा. बोल ना. असीम भक्ती, प्रेम आणि अपार श्रद्धा असली की ईश्वर आपल्या हो, भक्तांच्या आणतो मी. रक्षणासाठी सदैव धावून येतो. अरे ब्रह्मा, विष्णू, हो, जातो, महेश्वर, आणतो. वासुदेव आणि गौरी पुत्र गणेश कोणाला आणू? अशा अनेक रूपात मीच वावरतो. फक्त तुम्ही सगळ्यांना आणू ना? अंतःकरणातून माझी भक्ती पूजा करून तर बघा. मी तुमच्या नाही, मी आणतो, भक्तीची कॅरेक्टर सदैव वाला आणतो. वासेन. तथास्तु. हा. गणपती बाप्पा हो, चालू आहे.